नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 16 सप्टेंबर. आज आपण 16, 17 आणि 18 या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र होतं, हे थोडंसं सध्या वीक झालेलं आहे, कमजोर झालेलं आहे. चक्राकार हवेच्या स्थितीत सध्या हे विदर्भाच्या आसपास सध्या सक्रिय आहे आणि एक ट्रफ लाईन विदर्भापासून अशीच तेलंगणापर्यंत सक्रिय आहे. याच्यामुळेच मध्य महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, त्याच्यानंतर मुंबई विभाग, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ काल बऱ्याच ठिकाणी मध्यम, काही भागात तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस काल झालेला आहे. याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे बुलढाणा पश्चिम भाग, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर आणि पश्चिम भाग, त्यानंतर नाशिकचे पूर्व भाग, जळगाव, धुळ्याचे दक्षिण भाग या सर्व पट्ट्यातून सध्या मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. उर्वरित इकडे कोल्हापूर असेल, सांगली असेल, हलका मध्यम पाऊस कुठेतरी होत असेल. पुणे, सातारच्या काही भागात सुद्धा, सोलापूरच्या काही भागात सुद्धा हलक्या मध्यम थेंब कुठेतरी सध्या सक्रिय असतील. उर्वरित विदर्भात विशेष पावसाचे ढग नाहीयेत. दुपारनंतर या भागात पावसाचे ढग सक्रिय होतील. रात्रीच्या वेळी या भागात पावसाचा अंदाज आजसाठी आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया 16 सप्टेंबरचा. त्याच्यानंतर 16, 17 आणि 18 सप्टेंबरचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया. आज काय परिस्थिती आहे तालुका वाईज जर पाहायचं गेलं तर इथे संग्रामपूर, शेवगाव, त्याच्यानंतर इकडे मलकापूर, नंदुरबार, याच्या नंदुरा, याच्यानंतर इकडे रावेर, त्यानंतर चोपडा, धरणगाव, याच्यानंतर इकडे जामनेर, पाचोरा, याच्यानंतर परोळा, चाळीसगाव हा जो पट्टा आहे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील, तसेच या पट्ट्यातून आज, या तालुक्यातून आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. त्याच्यानंतर इकडे धुळे जिल्ह्यात शिरपूर, सिंदखेड, धुळे, याच्यानंतर साक्री, नाशिक जिल्ह्यात इकडे मालेगाव, नंदगाव, येवला, चंदवड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. त्याच्यानंतर कन्नड, सिल्लोड, फुलंबरी, वैजापूर, खुलदाबाद, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर हलका मध्यम पाऊस राहील. याच्यानंतर इकडे बारामती, दौंड, इंद्यापूर, मान, खटाव, फलटण, खंडाळा, वाई, त्याच्यानंतर कर्जत, श्रीगोंदा, आष्टी, शिरूर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, राहुरी हलका मध्यम पाऊस या भागातून सक्रिय राहील. सोलापूर जिल्ह्यात करमाळा, माळशिरस, पंढरपूर, याच्यानंतर इथे मंगळवेढा, तसेच इकडे परभणी जिल्ह्यात सेलू, जिंतूर, याच्यानंतर इकडे वाशिम जिल्ह्यात करंजा, रिसोड, वाशिम, हिंगोली जिल्ह्यात सेनगाव, हिंगोली, कलामपुरी, औंध, त्याच्यानंतर इकडे हा जो पट्टा आहे बालापूर, पतूर, अकोला हा जो पट्टा आहे या भागातून आज मध्यम, काही भागात तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील. त्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, जालना, बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे, तसेच जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या पट्ट्यातून आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे. तसेच धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगावचे राहिलेले भाग, अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे, काही भागात हलका मध्यम तर काही भागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाचे सरी राहतील. सार्वत्रिक नसेल. अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ काही भागात मध्यम, हलका मध्यम तर काही भागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील, पण सार्वत्रिक नसेल. इकडे पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच धुळे, नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून, या जिल्ह्यातून आजसाठी 16 सप्टेंबरसाठी आहे. त्याच्यानंतर 17 सप्टेंबरला इकडे बुलढाणा, जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव हा जो सर्व पट्टा आहे या भागात पावसाची तीव्रता उद्या थोडीफार जास्त राहील. काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसांच्या सरींचा अंदाज उद्यासाठी राहील. तसेच विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील, सार्वत्रिक नसेल. अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, धाराशिव, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे मध्यम पावसाचा अंदाज सर्व जिल्ह्यातून राहील, पण सार्वत्रिक पाऊस या भागातून नसेल. त्याच्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
हलक्या मध्यम पावसाचा थेंब हलका मध्यम रिमझिम पाऊस या भागातून सक्रिय राहील. पण हा पण पाऊस सार्वत्रिक नसेल, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सुद्धा होऊ शकते. त्यानंतर 18 सप्टेंबरला इकडे जळगाव, बुलढाणा, अमरावती, वाशिम, अकोला हा जो सर्व पट्टा आहे, मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहील. आणि राहिलेले जे राज्यातील सर्व जिल्हे आहेत, इकडे विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक नसेल. त्यानंतर हिंगोली, परभणी, बीड, जालना, सोलापूर, धाराशिव, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे पूर्व भाग या पट्ट्यातून सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील. एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची सर सुद्धा होऊ शकते. नंदुरबार, धुळे हलका मध्यम पाऊस राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विशेष पावसाचा अंदाज नाही, तरी सुद्धा कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो. यानंतर हा झाला आजचा, उद्याचा आणि परवाचा 16, 17 आणि 18 सप्टेंबरचा हवामान अंदाज. त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 16 सप्टेंबरसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर आज इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, पुण्याचा पश्चिम घाट भाग असेल, तसेच रायगड या जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. उर्वरित ग्रीन अलर्ट इकडे कोल्हापूर, सातारा या 2 जिल्ह्यात ग्रीन अलर्ट दिलेला आहे. हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी जाहीर आहे. उर्वरित त्याच्यानंतर इकडे गोंदिया, भंडारा, वर्धा, याच्यानंतर नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत, या भागातून आज मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. हवामान खात्याने एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सुद्धा होऊ शकते. त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारचा पश्चिम घाटभाग, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली या सर्व जिल्ह्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच 16 सप्टेंबरसाठी जाहीर केलेला आहे. तर हा होता 16, 17 आणि 18 सप्टेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्याच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.